हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण जिल्हा परिषद भरती 2021 करता फार्मासिस्ट या पोस्टसाठी सेकंड लेक्चर घेऊन आलेलो आहे। तर इम्पॉर्टंट टेक्निकल क्वेश्चन्स आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत। वेरियस ड्रग्स आणि त्याचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन डिस्कस करणार आहोत आणि काही फॉर्म्युलेज आहेत इम्पॉर्टंट, ते पण डिस्कस करणार आहोत। चला स्टार्ट करूया लेक्चरला। फर्स्ट आपण डिजिटॅलिस आहे। डिजिटॅलिस सगळ्यांना माहिती आहे, ते ग्लायकोसाइड आहे आणि कार्डियाटोनिक आहे। डिजिटॅलिस काय करतं, इट इनहिबिट सोडियम आणि पोटॅशियम एटीपेज एन्झाईमला इनहिबिट करण्याचं काम करतं डिजिटॅलिस। ओमेप्राझोल इनहिबिट करतं हायड्रोजन पोटॅशियम एटीपेजला। हायड्रोजन पोटॅशियमला एटीपेजला इनहिबिट करण्याचं काम ओमेप्राझोल करतं। म्युपेरोसिन इनहिबिट आयसोल्युसिल टीआरएनए सिंथेसिस। आयसोल्युसिल टीआरएनए सिंथेसिसला इनहिबिट करतं म्युपेरोसिन। डायसल्फिराम काय करतं, इनहिबिट अल्डिहाइड डिहायड्रोजनेज। अल्डिहाइड डिहायड्रोजनेज हे एन्झाईम आहे, त्याचं ते वर्किंग आहे, त्याला इनहिबिट करतं। इनहिबिट म्हणजे काय, त्याला इनहिबिट करणं, त्याची ऍक्शन न होऊ देणं, त्याची ऍक्शन त्याला इनहिबिशन म्हणतो। नेक्स्ट आहे कोमॅरिन्स, इनहिबिट्स विटॅमिन के इपॉक्सिडेज रिडक्टेजला इनहिबिट करतं। अल्प्युनॉर काय करतं, इनहिबिट झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईम। झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईम आहे, त्याची जी ऍक्शन इनहिबिट करण्याचं काम कोण करतं, म्हणजे त्याची ऍक्शन होऊ न देण्याचं काम करतं अल्प्युनॉल करतं। ऍस्पिरिन कॉक्स 1 इनहिबिटर कॉजेस अल्सर ड्यू टू प्रोस्टाग्लॅन्डिन इनहिबिशन। प्रोस्टाग्लॅन्डिनच्या इनहिबिशनमुळे अल्सर कॉज करतं ऍस्पिरिन, आणि कॉक्स 1 इनहिबिटर आहे ऍस्पिरिन। ओके, नेक्स्ट बेनोरायलेट कॉक्स 1 इनहिबिटर आहे आणि इट कॉजेस अल्सर फॉर्म होत करतं। इंडोमिथॅसिनमुळे पण अल्सर फॉर्मेशन होतं आणि हे कॉक्स 1 इनहिबिटर आहे। डायक्लोफिनॅक कॉक्स 1 इनहिबिटर आहे and it causes ulcer. Ibuprofen also COX 1 inhibitor and it also causes ulcer. Naproxen it also a COX 1 inhibitor and it also causes ulcer. Rafecoxib is also selective COX 2 inhibitor. COX means cyclooxygenase enzyme. Cyclooxygenase one enzyme ला inhibit करतं इंडोमिथॅसिन, डायक्लोफिनॅक, ibuprofen and naproxen. COX 2 selective COX 2 inhibit cyclooxygenase enzyme 2 that inhibit करतं rafecoxib and celecoxib. It also no causes ulceration. Ulceration cause होत नाही rafecoxib and celecoxib मुळे, and rest of all drugs causes ulceration करतं हे बाकीचे सगळे ड्रग्स। नेक्स्ट आहे निमेसुलाइड सेलेक्टिव्ह कॉक्स 2 इनहिबिटर आहे आणि नो अल्सरेशन। ग्लुकोकॉर्टिकॉइड्स सेलेक्टिव्ह कॉक्स 2 इनहिबिटर आहे, सेलेक्टिव्ह सायक्लोऑक्सिजनेज इनहिबिटर आहे, नो अल्सरेशन। पिक्रोटॉक्सिन इज गाबा अँटागोनिस्ट। गाबाचा अँटागोनिस्ट कोण आहे, पिक्रोटॉक्सिन। अमिट्रिप्टिलिन इज अ गाबा अगोनिस्ट आहे, पिक्रोटॉक्सिन अँटागोनिस्ट आहे आणि अमिट्रिप्टिलिन अगोनिस्ट आहे। हायपरपोलरायझेशन क्लोरीन इन्क्रीज करतं। डायझेपाम गाबा अगोनिस्ट आहे, हायपरपोलरायझेशन करतं आणि क्लोरीन इन्क्रीज करतं डायझेपाम। इमिप्रामाइन गाबा अगोनिस्ट आहे, हायपरपोलरायझेशन करतं आणि क्लोरीन रेट इन्क्रीज करतं। प्रोबेनिसिड एक्सपेल आउट युरिक ऍसिड इन अर्थरायटिस। अर्थरायटिस मध्ये युरिक ऍसिड जे फॉर्मेशन होतं त्याला एक्सपेल आउट करण्याचं काम प्रोबेनिसिड करतं। ओके, एक्सपेल आउट मीन्स बाहेर टाकण्याचं काम करतं। देन सल्फिन पायराझोल एक्सपेल आउट युरिक ऍसिड इन अर्थरायटिस। अर्थरायटिस मध्ये युरिक ऍसिडला एक्सपेल आउट करण्याचं काम सल्फिन पायराझोल करतं आणि कोण करतं, आता सांगितलेलं कमेंट मध्ये सांगा। पॅरिडोस्टिक्मिन अँटीकोलिनेस्टरेज आहे, इट इन्क्रीज द रेट ऑफ मीन्स ऍसिडिल कोलिनचं फॉर्मेशन इन्क्रीज करतं अँटीकोलिनेस्टरेज। निओस्टिग्मिन इट इन्क्रीजेस ऍसिडिल कोलिन दॅट इज अँटीकोलिनेस्टरेज, ऍसिडिल कोलिनचं सिंथेसिस इन्क्रीज करतं। ओके, निओस्टिग्मिन अँड पॅरिडोस्टिग्मिन। निओस्टिग्मिन कोणत्या डिसीज मध्ये देतात, पॅरोस्टिग्मिन कोणत्या डिसीज मध्ये देतात, निओस्टिग्मिन मायस्थेनिया ग्रॅव्हिस मध्ये। पिलोकार्पिन इज अ कोलिनर्जिक अल्कोलाइड आहे। ट्रायहेक्झाफिनिडिल अँटीकोलिनर्जिक आहे, अँटीकोलिनर्जिक। बायपिरिडिन अँटीकोलिनर्जिक। बेन्स्ट्रॉपिन इज ऑल्सो अँटीकोलिनर्जिक। ओके,
नेक्स्ट प्रोसायक्लिडिन अँटीकोलिनर्जिक आहे. हेमिकोलिनियम इट ऑल्सो इनहिबिट रिअपटेक. हेमिकोलिनियम इनहिबिट रिअपटेक ऑफ ACH. ACHचं ऍसिडिलकोलिनचं रिअपटेकच इनहिबिट करण्याचं काम करतो हेमिकोलिन करतं. वेसामिकॉल इज इनहिबिट ट्रान्सपोर्ट ऑफ ACH. ऍसिडिलकोलिनचं ट्रान्सपोर्ट इनहिबिट करण्याचं काम करतं वेसामिकॉल. आणि बोट्युलिन टॉक्झिन इनहिबिट रिलीज ऑफ ACH. ACHचं रिलीज इनहिबिट करतं. हेमिकोलिन काय करतं, रिअपटेक इनहिबिट करतं आणि ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतं. वेसामिकॉल रिलीज इनहिबिट करतं ACHचं बोट्युलिन टॉक्झिन. ठीक आहे. रिटोड्रिन बीटा 2 अगोनिस्ट आहे. ऍड्रेनालिन अल्फा अँड बीटा अगोनिस्ट आहे. ऍड्रेनालिन अल्फा आणि बीटा अगोनिस्ट आहे. नॉर ऍड्रेनालिन अल्फा 1 बीटा 2 अँड बीटा 1 अगोनिस्ट. नॉर ऍड्रेनालिन अल्फा 1चा पण आहे. बीटा 2 अँड बीटा 1 अगोनिस्ट आहे नॉर ऍड्रेनालिन. चला नेक्स्ट आहेत काही फॉर्म्युलेज आहेत आपण ते डिस्कस करू. डोज कॅल्क्युलेशन रिलेटेड टू एज. एज रिलेटेड जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत चाइल्ड डोज कॅल्क्युलेशन करते वेळी ते आपण फॉर्म्युलेज चेक बघू. यंग्स फॉर्म्युला चाइल्ड डोज इज इक्वल टू एज इन इयर्स डिवायडेड बाय एज इन इयर्स प्लस 12 इंटू अडल्ट डोज. नेक्स्ट डिलिंग्स रूल आहे. चाइल्ड डोज इज इक्वल टू एज इन इयर्स डिवायडेड बाय 20 इंटू अडल्ट डोज. याच्याने आपण डिलिंग्स रूलनी चाइल्ड डोज कॅल्क्युलेट करू शकतो. यंग्स रूल आहे. फ्राइड रूल एज चाइल्ड डोज इज इक्वल टू एज इन मंथ डिवायडेड बाय 150 इंटू अडल्ट डोज. ओके. नेक्स्ट आहे क्लार्क्स रूल. क्लार्क्स रूल्स मध्ये चाइल्ड डोज इज इक्वल टू वेट इन पाऊंड. पाऊंड मध्ये जे वेट असेल चाइल्डचं डिवायडेड बाय 150 इंटू अडल्ट डोज हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. काउलिंग्स फॉर्म्युला चाइल्ड डोज इज इक्वल टू एज इन इयर्स डिवायडेड बाय 24 इंटू adult dose. Basterd's formula child dose is equal to age in years plus 3 divided by 30 into adult dose. हे Basterd's formula आहे. and calculation based on body surface area. body surface area वरून आपण चाइल्डचा डोज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण चाइल्ड डोज इज इक्वल टू बॉडी सरफेस एरिया ऑफ द चाइल्ड स्क्वेअर मीटर डिवायडेड बाय बॉडी सरफेस एरिया ऑफ अडल्ट. चाइल्डचा बॉडी सरफेस एरिया डिवायडेड बाय अडल्टचा बॉडी सरफेस एरिया इन स्क्वेअर मीटर मध्ये आणि इंटू अडल्ट डोज. हे आहेत फॉर्म्युले चाइल्ड डोज कॅल्क्युलेट करण्याचे बाय युजिंग डिफरंट फॉर्म्युला. एज माहिती असेल आपल्याला, एजवरून आपण वेट पाऊंड्स मध्ये माहिती असेल तर त्याच्यावर आपण कॅल्क्युलेट करू शकतो चाइल्ड डोज. हे डिफरंट फॉर्म्युला आहेत, सगळे लर्न करा. ठीक आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत जाऊ.